नमस्कार, योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण ओवा आणि तीळ यापासून मुखवास तयार करणार आहोत। आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असा हा मुखवास घरच्या घरी कसा तयार करायचा ते बघणार आहोत। चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथं मी 1 पाव ओवा स्वच्छ निवडून घेतलेला आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये 1.5 चमचा काळं मीठ, पाव चमचा मीठ, त्यानंतर 3 ते 4 टेबलस्पून पाणी घेतलेलं आहे। सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे। त्यानंतर तयार केलेलं मिश्रण ओव्यामध्ये घालणार आहोत। व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने आपल्याला मिश्रण आणि ओवा एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजेच मीठ हे सर्वत्र ओव्याला लागतं आणि छान टेस्ट येते। त्यानंतर थोडंसं पाणी आणखी मी यामध्ये घालणार आहे। ओवा ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 दिवस आपण उन्हामध्ये ओवा सुकवून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ओवा लगेच भाजायला घेऊ शकता। तुम्ही बघू शकता ओवा मस्त कोरडा झालेला आहे आणि मीठ सुद्धा सर्वत्र त्याला लागलेलं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही ओवा आधी सुकवून घेतला तर भाजताना जास्त वेळ लागत नाही आणि मस्त खमंग असा ओवा आपला तयार होतो। त्यानंतर जाड तळाची कढई घेतलेली आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मीडियम फ्लेमवर आपल्याला ओवा 8 ते 10 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। जेवणानंतर ओवा खाण्याचे खूप फायदे असतात। ओव्यामुळे पचनक्रिया सुधारते। ओव्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात। दररोज सेवन करा किंवा स्वयंपाकात सुद्धा तुम्ही ओव्याचा वापर करू शकता। सर्दी, खोकला, कफ कमी होण्यासाठी सुद्धा ओवा खूप फायदेशीर आहे। पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी ओवा खावा। जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ओवा अतिशय फायदेशीर आहे। ओव्याचे एक ना अनेक फायदे आहेत, तर तुम्ही ओवा आवर्जून जेवणानंतर खाल्लाच पाहिजे। इथं आपला ओवा मस्त खमंग असा भाजून तयार झालेला आहे। एका ताटामध्ये काढून घेऊया। सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपण ओवा मीडियम फ्लेमवर भाजला। 8 ते 10 मिनिट मला इथं लागलेले आहेत। त्यानंतर त्याच कढईमध्ये अर्धी वाटी मी इथं तीळ घेतलेला आहे। इथं तुम्ही तिळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता। त्यानंतर मीडियम फ्लेमवर जोपर्यंत तीळ मस्त तडतडत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही ओव्यामध्ये तीळ घातले तर मुखवास अतिशय टेस्टी बनून तयार होतो। तुम्ही बघू शकता तीळ मस्त तडतडायला लागलेले आहे। गॅस बंद करायचा आहे आणि तीळ आपल्याला ओव्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि ओवा आणि तीळ पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। त्यानंतरच आपल्याला हवा बंद बरणीमध्ये हे भरून ठेवायचं आहे। 2 ते 3 महिने हा मुखवास आरामात टिकतो। कुठल्याही कारणाने पोटदुखी होत असल्यास 1 चमचा ओवा खाल्ल्यानंतर त्यावर थोडंसं कोमट पाणी प्यायल्याने लवकर आराम मिळेल। घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर असा मुखवास तुम्ही नक्की ट्राय करा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।